राष्ट्रपती भवनात आज संध्याकाळी आयोजित सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते दुसऱ्या टप्प्यातल्या पद्म पुरस्कारांचं वितरण. गुजरात दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी पंतप्रधानांच्या हस्ते आज गांधीनगरमध्ये 5,536 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचं लोकार्पण आणि पायाभरणी. भारताची लढाई ही दहशतवाद्यांशी असल्याचं सांगत ऑपरेशन सिंदूर ही मानवतेला वाचवण्याची आणि दहशतवाद संपवण्याची एक मोहीम असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. दहशतवादाला पाकिस्तानी लष्कर आणि सरकारचा उघड पाठिंबा. भारतात दहशतवादी हल्ले केल्यास मोठी किंमत मोजावी लागेल, परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज मुंबई दौऱ्यावर. मुंबई विद्यापीठात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर अभ्यास आणि संशोधन केंद्राचं करणार उद्घाटन. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री आजपासून 3 दिवसांच्या अमेरिकेच्या दौऱ्यावर. वॉशिंग्टनला भेट देऊन अमेरिकी प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत करणार चर्चा. सर्वपक्षीय शिष्टमंडळ जगभरातील नेत्यांच्या भेटी घेऊन दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या पाकिस्तानचा चेहरा करत आहेत उघड. गेवराई बीड राष्ट्रीय महामार्गावर आयशर ट्रकने दिलेल्या धडकेत 6 जणांचा मृत्यू. स्वित्झर्लंडमधील नॉटविल वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स ग्रांप्रीमध्ये दिव्यांग महेंद्र गुर्जरने पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेत प्रस्थापित केला नवा विश्वविक्रम. ISSF कनिष्ठ नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत 25 मीटर पिस्तूल प्रकारात भारतीय नेमबाज तेजस्विनीची सुवर्णपदकाची कमाई. 11 पदकांसह भारत पदक तालिकेत अव्वल स्थानी. नैऋत्य मोसमी पाऊस मध्य महाराष्ट्रापर्यंत पोहोचला. मुंबईसह कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला मुसळधार पावसानं झोडपलं. अनेक ठिकाणी जीवित आणि वित्तहानी. आणि नुकसानीचे तत्काळ पंचनामे करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश. तर दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडून पाऊस स्थितीचा आढावा. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा आणि कोल्हापूर घाट परिसराला आज रेड अलर्ट. नमस्कार. 8:30च्या बातमीपत्रात मी समर्थ म्हात्रे आपलं स्वागत करतो. आता पाहूया बातम्या विस्तारानं.